Tea or coffee? Tea. Sweet or spicy? Sweet. Texting or calling? Tasty. Morning person or night out? Night out. Mountain person or beach person? Mountains. तुका साथ तुझ्या माहेराची वाट देता गो, कानी माईच्या त्या सागराची गाज येता गो. तुका साथ तुझ्या माहेराची वाट देता गो, कानी माईच्या त्या सागराची गाज येता गो. हाय, मी पूजा आणि मी आहे धुलाने. मी बाहेर होतो, त्यानंतर पहिल्यांदा आलो होतो इंडियामध्ये बऱ्याच महिन्यांनी. नंतर पहिल्यांदा मी तिला बघितलं तर मला खूप चांगलं वाटलं. तिचा स्वभाव, तिचं बोलणं, तिचं वागणं. आम्ही 15-20 मिनटं भेटलो असो, बोललो असो. मला खूप छान वाटलं, असं फ्रेंडसारखं वाटलं. त्यामुळे मला चांगलं वाटलं. तुका साथ तुझ्या माहेराची वाट देता गो, कानी माईच्या त्या सागराची गाज येता गो. फेसाळलेली लाट, बेडी पाय वाट, कानी येती आज पायजणा. माईचा पदर फुलला मोहर, पानो पाणी सुख मायना. सोर पावलानी हळू येता कोणी, डोळ्याच्या काठांनी उन्हून पाणी, त्याची टिपूर टिपूर चाहूल देता गो. तुका साथ तुझ्या माहेराची वाट देता गो, कानी माईच्या त्या सागराची गाज येता गो. तुका साथ तुझ्या माहेराची वाट देता गो, कानी माईच्या त्या सागराची गाज येता गो. ती लहानपणापासून म्हणजे ॲक्टिव्ह आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. तिला ड्रॉइंगची पण आवड आहे, विविध खेळामध्ये आवड आहे. आणि ती आता 23-24 वर्षाची होईल आता पूर्ण. आता लग्न होतं आहे तिचं. म्हणजे आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतो आहे. आणि तिला म्हणजे तिच्या भविष्यही चांगलं उज्ज्वल होईल पुढे, अशी आम्हाला आशा आहे तिच्याबद्दल. मला सांभाळून घेते मी. म्हणजे कुठं माझे 2 लहान मुलं, तिची भाऊ बहीण असती व्यवस्थित सांभाळते. तिच्याबद्दल म्हणजे मी तिच्या भरोश्यावर राहते, बिनधास्त असते आतापर्यंत. ती जाणार यायला सुद्धा मला फार मोठी म्हणजे पोकळी निर्माण होणार आहे. आणि थोडंसं मनात हे पण वाटतं की आता माझा एक हात हे रिकामा झाल्यासारखं होऊन जाईल. आमच्या समाजाच्या ग्रुपवर त्यांना म्हणजे ते नॉर्वेला चालले होते. तर त्यांचा एअरपोर्टवरचा फोटो आम्ही पाहिला आणि तो मी त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवला होता. म्हणजे आपल्याला काही असं नक्की नव्हतं किंवा आपल्याला हेच करायचं का काय. फक्त आपण हा मुलगा आहे बा आपल्या समाजामधला, म्हणजे आपण त्याच्याबद्दल आपण विचार करू असं. आणि नेमकं ते स्थळ आपल्या समोर आलं. तुका साथ तुझ्या माहेराची वाट देता गो, कानी माईच्या त्या सागराची गाज येता गो. तुका साथ तुझ्या माहेराची वाट देता गो, कानी माईच्या त्या सागराची गाज येता गो. आता लहानचा मोठा कधीच झाला, हे कळलं सुद्धा नाही. तो खूप शांत हुशार आहे आणि तो एवढं परदेशापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षाही नव्हती. सगळ्या अपेक्षा स्वप्न त्यांनी पूर्ण केली आहेत. तो खूप हुशार व चंचल आहे आणि थोडासा मयाळू पण आहे. लहानपणी खूपच चंचल खोडकर होता आणि सांगितलेलं पण ऐकायचं. आता त्याचं उद्या लग्न आहे हे ऐकून मला खूप भरभरून येत आहे. नादावली से आज पुन्हा पाऊले, गंध साऱ्या या आठवणींचा उरी वळीव भरून भरून येता गो. तुका साथ तुझ्या माहेराची वाट देता गो, कानी माईच्या त्या सागराची गाज येता गो. तुका साथ तुझ्या माहेराची वाट देता गो, कानी माईच्या त्या सागराची गाज येता गो.
ती गेल्यावर तर लाईक पहिले फोटो झाले ते आधी ते एअरपोर्ट वगैरेचे फोटो बघितले त्याच्यावर तर खूपच बेसिक वाटत होतं काहीच अट्रॅक्टिव्ह नाही काही नाही मग आणि दीदीला तर काहीच माहीत नव्हतं ती तर पुण्याला राहायची आणि तिला फक्त हलकं माहीत पडायचं मग एकदा मी तिला तसंच मेसेज केला होता रँडमली की आता तुझं तर 90% फिक्सच झालं आहे की म्हणजे मी तर मला आता काही माहीतच नाही मी तर फोटोज बघितले असं तसं मग भरपूर असंच व्हॉट्सॲप किंवा कॉलवर बोलायचं की कसं आहे काय आहे मग एकदा ते आमच्या घरी पण आले त्यांचे मम्मी पप्पा वगैरे मग ते छान वाटलं त्यांचं बोलणं आणि सगळं बिहेवियर वगैरे मग आता हळूहळू त्यांचे वेगळे फोटोज पण यायला लागले मग ते फोटोज पण जरा छान वाटले त्याच्यामुळे ते अट्रॅक्टिव्ह दिसत होते असं काहीतरी वाटत होतं की नाही हा बाई ठीक आहे मग नंतर मी दीदीला सांगितलं की छान आहे असं आहे तसं आहे मग नंतर दीदीलाच बोलवून घेतलं इकडे आणि मग बोलवलं तर मग लगेच ते भेटले मग दीदीला पण फर्स्ट टाईममध्येच लाईक 1 तासामध्येच हो डन होतं एक ख्वाब जादुई सा मेरी दास्तां हुआ है मेरे हम सफर जो तूने मेरी रूह को छुआ है हर सांस अब तेरे बिन मेरे लिए सजा हो तेरा नाम लब पे रख लूं जैसे कोई दुआ हो जैसे कोई दुआ हो महरम 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 भैयाच्या बालपणाबद्दल सांगायचं तर म्हणजे शांतच आहे तो तसं तो सगळ्यांसमोर शांत आहे बट घरी एकदम बडबड आहे खूप म्हणजे आम्ही तर मस्ती तर ऑब्व्हियसली सगळ्या भाऊ बहिणींमध्ये असते ते तर होतंच पण त्याला नॉलेज पण इतकं आहे प्रत्येक गोष्टीचं नॉलेज आहे आणि मस्तीसोबत तर म्हणजे भैयाने मला सगळं शिकवलं आहे म्हणजे मॅथ्सचे लेसन्स असेल किंवा लाईफ लेसन्स म्हणजे प्रत्येक सिच्युएशनमध्ये मला काम करण्याचं काम हे भैयाचं आहे इवन म्हणजे काही डिसिजन्स घ्यायचे असतील तर भैयाशी बोलल्याशिवाय नाही होत आईने मला सांगितलं होतं की माझा जन्म झाला तेव्हा त्याला असं वाटलं होतं म्हणजे तेव्हा त्याला वाईट वाटलं होतं की आईचं प्रेम त्याला माझ्यासोबत शेअर करायला लागेल सो इवन मी आईच्या शेजारी झोपायची तर तो रडायला लागायचा की नाही मला झोपायचं आहे तर म्हणजे आता मला असं वाटतं की भैयाचं पण प्रेम माझ्यासोबत आणि बहिणींसोबत शेअर होईल बट नाही बहिणी पण खूप प्रेम करतात सो इवन मला असं वाटतं की अजून डबल होणार आहे मेरी तू ही
खेळकर वृत्तीची आहे आणि तिच्याबद्दल खूप प्रेम लहानपणापासून कशी वाटतं. होती ती? लहानपणापासून माझी खूप काळजी घेते, कारण की तिला वाटतं मावशीचा पाय थोडासा चालता येत नाही, प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे ती माझी खूप काळजी घेते. एकदा आम्ही असं बालाजीला गेलो होतो, त्यावेळेस आम्ही रांगेत उभं राहिलो, तर माझ्यामुळे मला लवकर सोडतील म्हणून ती माझ्याजवळ उभं राहिली. पण तिथं काय केलं, ती पूजाचा हात सोडून टाकला आणि पूजा पाठीमागच राहून गेली आणि मी पुढं चालले गेली. ती म्हणू लागली त्या लोकांना की माझी मावशी गेली, माझी मावशी गेली. म्हणजे तिला जास्त करून तिचं वाटलं नाही काही, पण माझी काळजी वाटली. माना तुमने एक दफा तो दिल में जो भी लिख दिया था, माना तुमने इश्क तुम्हारा आंखों में मेरी रख दिया था, उन आंखों में तेरे सिवा और ख्वाब भी कोई कैसे आए, ख्वाब ने जो भी मांगी खुदा से, हर वो दुआ में तुम हो समाए, जो तुमसे जुड़ गए धागे कहीं अब दिल ये लागे ना, सीधा तुम तक भागे कहीं अब मुड़ना चाहे ना, जो तुमसे जुड़ गए धागे कि दिल अब कुछ भी मांगे ना तुम्ही से. पूजाचा कन्यादान ठेवून सगळ्यांचा मान. जुड़ना चाहे मुड़ना चाहे ना, पल भर की है जो ख्वाहिशें जिनसे बसी है जिंदगी, पल भर की है जो ख्वाहिशें जिनसे बसी है जिंदगी, वो लड़खड़ाए गुनगुनाए. चांगली बायको मिळावी म्हणून फिरलो गल्ली ते दिल्ली, हृदयाची किल्ली. गाडी निकलता है दूर बिना शेर गुलाब का फूल. जो तुमसे जुड़ गए धागे कहीं अब दिल ये लागे ना, सीधा तुम तक भागे कहीं अब मुड़ना चाहे ना, जो तुमसे जुड़ गए धागे कि दिल अब कुछ भी मांगे ना, तुम्हीं से जुड़ना चाहे मुड़ना चाहे ना. मला खूप आनंद होत आहे आता राजच्या जीवनातला हा बिग मोमेंट आहे. मी खूप हॅप्पी आहे, मला खूप आनंदी आहे मी त्याचं लग्न झालं. मी राजचा मावसा आहे आणि मी मुंबईला राहतो आणि राजच्या लग्नासाठी आलेलो आहे आणि खूप हॅपी आहोत आम्ही. राजचं लग्न होतं इथे. सर्वप्रथम मी त्या दोघांना लग्नप्रित्यर्थ शुभाशीर्वाद देतो. त्यांच्या लग्नासाठी आणि त्यांच्या विवाहाच्या प्रित्यर्थ त्यानंतरच्या त्यांच्या लाईफसाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. झूमू रे मैं तो अपने पिया की याद में. झूमू रे
ते मस्तीखोर होता, बदमाशच म्हणता येईल आधी लहानपणी, पहिले 5-6 वर्षाचा असेपर्यंत. पण गोड पण होता आणि लागवी होता. म्हणजे इमॅजिन नाही करू शकत, इतके फास्ट इतके दिवस गेले आमचे आणि इतक्या फास्ट आणि लगेच लग्न पण ठरलं. सांग राणी सांग तुझा राजा, तू मला बनवशील का? माझे नावाचं कुंकू तुझे माथ्यावर लावशील का? सांग राणी सांग तुझा राजा, तू मला बनवशील का? माझे नावाचं कुंकू तुझे माथ्यावर लावशील का? सांग राणी सांग तुझा राजा, तू मला बनवशील का? तुझे हातावर टॅटू माझे नावाचं काढशील का? सांग लव्ह मॅरेज माझ्याशी करशील का? सांग लव्ह मॅरेज माझ्याशी करशील का? घरची सारी नेसून गौरी सुंदर दिसशील ग. माझ्या नावाचा फेरा तू वराला मारशील ग. देवाना तुझा मी यार, तुझा आशिक जाईल ग. पाहून आता तुझी कातूर दिल घायल जाईल ग. सांग थोडी नर्वस आहे पण खूप जास्त एक्सायटेड आहे. मी पण खूप एक्सायटेड आहे. मला टेन्शन पण आहे थोडं, पण मी पुढच्या लाईफसाठी खूप एक्सायटेड आहे. आज मी आत्ताच थोड्या वेळ पूर्वी सगळ्यांना पाहिलं, तर मला खूप आनंद झाला बघून. खूप सुंदर दिसते, मेकअप पण खूप छान झाला आहे आणि ती ओरिजिनल खूप छान दिसते. सातों फेरे अज मेरे हानिया, बोले अपनी प्रीत की कहानियां. फुल्ला नाल सजिया जहां वे, तेरे नाम जिंदगी लिखोने. नई दुनिया दिखाए रे अब कंगना मेरे, मैनू ले चल ओ माही अब अंगना तेरे. मैनू ले चल ओ माही अब अंगना तेरे. मैनू ले चल ओ माही अब अंगना तेरे. एक घरा सो जाऊं रे अब दूसरे घरा, एक सुना हो जाए और दूसरा भरा. आंसू निकालूं या मैं खुश होए,
विचार केला होता, तो जेव्हा छोटा होता ना तेव्हा की राजचं लग्न होईल तेव्हा मला काय करायचं आहे, माझा राज कसा पाहिजे त्या टायमाला. तर त्याचं जेव्हा लग्न ठरलं, अनपेक्षितपणे लग्न ठरलं त्याचं. आणि लग्न सगळ्यांना माहिती की लग्न हा जो उत्सव असतो एकदम आनंदाचा आणि अस्मरणीय असतो. प्रत्येकाच्या जीवनात तो येतोच कधी ना कधी. पण जेव्हा राजच्या जीवनात आला तो अनपेक्षितपणे आला, कारण तो तेव्हा नॉर्वेला गेलेला होता. तेव्हा जेव्हा त्याला हे स्थळ आलं तेव्हा तो नॉर्वेत होता. तेव्हा पण जेव्हा जमलं तेव्हा असं खरं वाटत नव्हतं की राजचं लग्न जमलं म्हणून. पण आनंद तितकाच झाला होता मला. मला असं गाणं म्हणून असं वाटत होतं की ये जमी गा रही है, आसमां गा रहा है, साथ मेरे ये सारा जहां गा रहा है. इश्क दा चेहरा तेरे वर्गा, तकती रवा पर दिल नहीं भरदा. सोने से नैना हो गए गुलाबी, सपनों में बेरंग तेरा चेहरा. वादा ये किया है जो तेरी न हुई, तो फिर क्या जिया है तेरे लिए. करदा फिरे दर दर दिल दुआ. रब कर याद करे जग असी लुट गए, इश्क में तेरे कमले. मर गए मिट गए देख असी लुट गए, इश्क में तेरे कमले. ओ नाम सिमरू तेरा रात दिन, तेनू जप जप नहीं हो थकदा. ओ पढ़ू नैना तेरे मैं रात दिन, तेनू तक तक नहीं हो थकदा. रहता है तू मेरे रग रग में, बाहों में क्या भरना. कब ले तू जो साथ है मेरे, तो इन सांसों का क्या करना. रब करे याद करे जग असी लुट गए, इश्क में तेरे कमले. मर गए मिट गए जग असी लुट गए, इश्क में तेरे कमले. मर गए मिट गए देख असी लुट गए, इश्क में तेरे कमले. रब करे याद करे जग असी लुट गए, इश्क में तेरे कमले. मर गए मिट गए देख असी लुट गए, इश्क में तेरे कमले. पूजा असंच करत राहते. मी मावशी तुम्ही आल्या नाही, माझ्या घराजवळ आपली 10 दिवस झाले भेट झाली नाही, 1 महिना झाला आपली भेट झाली नाही. मावशी तुम्ही या, मला तुम्हाला भेटायचे. आमचं पहिल्यापासून मैत्री सारखंच आहे. मावशी आहे मी म्हणायला, पण काय असेल की मला सांगते. आता मावशी मी तर राहणार, तुम्ही रोज यायचं बरं का मम्मीला भेटायला. आज तिने मला आवर्जून सांगितलं की माझी मम्मी आता एकटी पडेल. तू ही तो है दिल का रास्ता, और तू ही है जीने की वजह. खोने लगा इस पल मैं यहाँ, कुछ आँखों से तूने कह दिया. तेरे प्यार जैसा मुझे कहीं प्यार ना है मिला. हर पल तुझे से मुझ में चल रहा. अब ना खत्म हो ये सिलसिला, चलूं मैं तेरे संग यूं ही सदा. मैं कैसे कहूँ क्या मुझे मिला जो तू मिला. अब ना खत्म हो ये सिलसिला, चलूं मैं तेरे संग यूं ही सदा. मैं कैसे कहूँ क्या मुझे मिला जो तू मिला.
गहरा समंदर तू है, तेरा किनारा मैं हूँ, डूबा मैं तुझ में इस तरह। लहरों पे जैसे कोई भटका मुसाफिर मैं था, तूने ही दी दिल को पनाह। दिल हो गया है तेरा, कह दे तू भी है मेरा, बेचैनियाँ ये मेरी तू सुन जरा। अब ना खत्म हो ये सिलसिला, चलो मैं तेरे संग यूं ही सदा। मैं कैसे कहूँ क्या मुझे लेना जो तू मिला। अब ना खत्म हो ये सिलसिला, चलो मैं तेरे संग यूं ही सदा। मैं कैसे कहूँ क्या मुझे मिला जो तू मिला। हमें तो तेरे नाल ही आइया, नाले ही जाना, नाले लगाइयो जी। हमें तो तेरे नाल ही आइया, नाले ही जाना।